ओ फौजदार, उठा की. असं करणार आहे. उठा की. संजू झोपू दे प्लीज. अर्ली टू राईज मेक्स मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. तुम्हाला शाळेत शिकवलं नाही होय? आडाने होता मी. असं मग तो सूर्य डोंगर फोडून उद्यायला लागलाय, त्याच्याकडे ढुंकून तरी बघा. हो, उठा की. तुमची टेक्सास बायको तुम्हाला मधुबालाचा फील द्यायला पण रेडी आहे. तिच्याकडे तरी बघा. संजू बघितली मी तिला. आता इथून पुढे उमरत 24 तास तिलाच बघायचंय. झोपू दे ना प्लीज. आता जर तुम्ही हल्ला नाहीत ना, तर मी तुमच्यावर हल्ला करीन बर का. उठा पटकन. तुम्हाला नाही माहिती माझ्या हातात काय. काय पाणी? हे बघ संजू, आता जर पाणी टाकलं ना, मी जागेवर मर्डर करत असतो. अय्यो, अहो तुमच्या हातून मरायला तर आम्ही ऑलवेज रेडी आहे. तुम्ही मर्डर करायला उठा तरी. आणि माझ्या हातात पाणी नाहीये, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आता उठा पटकन, नाही तर वार करीन बर का. अच्छा, तलवार आहे. मग आता वार करा, नाही तर गोळी घाला. आम्ही पण आमच्या बायकोच्या प्रेमात ठार मेलोय. असं बघा बर का. असं करणार तुम्ही आम्हाला? ठीक आहे. आता तुम्ही झोपायचंच म्हणत असाल तर ए, 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 संजू. ती कॉफी आणली होती फिल्मी स्टाईलने तुमच्यासाठी. वा, एकदम कट्टात बोलाली सर. संजू, आजपर्यंतच्या आयुष्यात हे पहिल्यांदा घडलंय. सकाळी उठल्या उठल्या कोणीतरी कॉफी घेऊन आलाय, ती माझ्या हक्काच्या माणसाकडून. भाऊ, मी एक विचारू? म्हणजे बघा, काल रात्री जे काही झालं ते काल रात्री जे काही झालं ते ओके ते टोके होतं ना? काय ओके ते टोके होतं? अहो म्हणजे बघा, ते तुम्ही मुद्दाम करताय ना? अगं काय ओके ते टोके? मला नाही आठवत आहे काय. अहो असे का अडकेवानी वागताय? तुम्हाला माहिती तरी नाही माहिती असं कशाला दाखवताय? तुम्ही जावा तिकडं, बोलूच नका बघा माझ्याशी. जावा तिकडं तर जावा तिकडं. तूच म्हणालीस उठा, मी चांगला झोपलो होतो. काल रात्रीबद्दल 2 शब्द आहेत माझ्याकडे. काय? बेस्टम बेस्ट. अहो आपल्यात जे काही आहे ना, ते बेस्टम बेस्टच आहे बघा. आणि ह्याला जर प्रेम म्हणत असतील ना, तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. सांग. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. आय लव्ह यू. मला बी आयुष्यात पहिल्यांदा कोणातरी बोलायचं होतं. आय विल लव्ह यू टू. एक विचारू? एक विचारू करून प्रश्नांची लढ लावता तुम्ही बाया. जावं तिकडं. ए, विचार. तुम्हाला
कधी आलत कसलं? म्हणजे हेच लव वालं. लव वाली फिलिंग असं नेमकं सांगता नाही येणार. तर जेव्हा मी तुला भेटायचो, तुला बोलायचो, तुला बघायचो, तुला पाहिलं की पोटात गुदगुल्या झाल्यासारखं व्हायचं. तू हसणार नसेल तर एक सांगू. त्या दिवशी आपण देवळामागे भेटलो होतो रात्री. तिथे तो स्वराचा नवरा मोहित होता. तू त्याला तो तुझा बॉयफ्रेंड म्हणून सांगितलं. त्यावेळी मला राग आला होता. खूप मला खरंच राग आला होता. जलस फील झालं होतं. पण रात्री झोपही नाही आली. बरं, या सगळ्या गोष्टींचा अर्थही कळत नव्हता, कारण आपलं नातं वेगळं असणार होतं ना. आणि तू माझी बायको नव्हती म्हणा. का हसलीस? मला भारी वाटलं. माझ्यासाठी कोणीतरी जेलस झालं ना. बघ ना, आणि आता मागे वळून पाहिलं तर असं दिसतं की हीच माझी डेस्टिनी होती. हा. अहो, पण डेस्टिनी म्हणजे काय? डेस्टिनी म्हणजे नशीब. हा. मग तुम्ही माझी डेस्टिनी आणि मी तुमची डेस्टिनी. आपलं पण तसंच काहीतरी होतं. हा, म्हणजे माझं तर लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं ना. बर. तुम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा पाहिलं होतं ना, तेव्हाच मी बोलले होते की आयुष्यात जर कुठल्या पोलीसवाल्याशी लग्न करायची वेळ आली ना, तर ते ह्याच्याशीच करेन. आणि बघा, तसंच झालं. नाही म्हणजे थोडा त्रास झाला, पण तसंच झालं. कळलं का आपली देवाबरोबर कसली सेटिंग येते? अच्छा, म्हणजे देवासोबत सेटिंग आहे तुमची. म्हणजे हे जे काही केलं ते फक्त देवानी केलं. म्हणजे आमचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही. आम्ही येडे. ठीक आहे, मग आम्ही येडा बनून पेढा खातो. आओ, असं सकाळी सकाळी कोणी पेढे खातं का? हा, कॉफी प्यावी. बघा तुमची कॉफी किती थंडगार झाली. घ्या बरं, घ्या. कॉफी नकोय आपल्याला. मग मला माझा कुर्ता. आओ, असं कुठं? फौजदार, तुमच्याकडनं ते कुर्ता पण सुटा ना. मी देते की तुम्हाला नवीन घेऊन. अच्छा, नाही, मला हा कुर्ता हवा.
जग्या तू कस काय इथं आता काय पाहिजे तुझा तर हिसाब क्लिअर केलाय की मी हा आपला अजून एक हिसाब बाकी आहे ते बघू नंतर पण आता सांगावा घेऊन आलोय कुणाचा राया शेठचा हा? रायाचा? राया अरे कालपासून पोटात नुसती कायली होऊन राहिली अरे जाग्या अरे चांगल्या लोकांची संगत धरत जा जरा आणि तू कस कळवतो रायाला असं किराणिष्ठासारखं वांगाळ बोलणं शोभतं बरं पंजाबराव तुला हा? अरे एकाच लाईनीतील दोन मोठी माणसं भेटत असतात पण कुठं कवा कसं असं नाही ते प्रश्न विचारून खानदानी माणसं स्वतःच्या डोसक्याचा बुगा करून घेत नाहीत अरे साखरा एवढा तू केव्हापासून मोठा झाला रे का झाली वैर तुला पंजाबराव हा अरे हांडग्याने किती वेळ जोर आणला तर त्याचा पैलवान होत नसतो त्यासाठी जोर मारावं लागतात जमणार आहे का तुला फुकनिया आता मी जसं सांगतोय तसं गुमान ऐक काय रे राया शेठ कालपासून तुला फोन करतात तुझा फोन लागत नाही ए इधर कल्याणी पुन्हा नंबर बदलला का काय नाही तुझी जुनी खोड आहे हे माहिती आहे मला म्हणून विचारतोय जग्या राया तुझा शेट असल पण आपला दोस्त आहे आणि नेटवर्कचं काय घेऊन बसलास अरे तर नेटवर्कच नाही हे बघ एकच कांडी आहे एका कांडीवर किती खेळणार माणूस नेटवर्क नाही इथं सांग ए तुझं नेटवर्क नसेल बरं आपलं नेटवर्क शॉर्लेट आहे म्हणून तर रायानं मला फोन केला होता एक काम करायचं आजच्या आज इथनं सटकायचं आणि राया शेतात जाऊन भेटायचं जगे अरे खानदानी माणसं आहे, तुझं बातरी असं बोलला होता का पंजाबराव आहे मी अरे तुला चांगला ओळखतोय म्हणून सांगतोय गुल्ल्यानं देता राया शेतात जाऊन भेटायचं नाहीतर तो त्याची माणसं आणून तुझी पालखी करल हे बघे पंजा एक गाव जुनी ओळख आहे म्हणून सांगतोय चड्डेशी जाणे राया शेटला भेट आणि जी काय तुझी बच्चीकोची इज्जत आहे की नाही ती वाचीव मला एक कळत नाही एवढ्या मोठ्या खानदानामध्ये तुझ्यासारखा माकडसाप कसा काय जन्मला असेल रे एक काम कर त्या राया शेटला भेट आणि जाताना ज्योतिबाचं नाव घे
भलं राहील तुझ्यासाठी. मायला चल रे.